यंदा तुम्हाला सुद्धा हळद पीक लागवड करायची आहे का? त्यामध्ये कोणत्या प्रकारची जमीन निवडावी, खत व्यवस्थापन कोणतं करावं, मशागत कशी करावी, याबद्दल माहिती पाहिजे आहे का? तर मित्रांनो, तुम्ही योग्य व्हिडिओवर आलात. मित्रांनो, जर तुम्हाला हळदीची लागवड करायची आहे, तर तुम्ही आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मागील वर्षी आपण सुरुवातीपासून, लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण व्हिडिओ आपण या YouTube चॅनलला टाकले होते आणि याचा वापर करून बऱ्याच शेतकऱ्यांनी अतिशय चांगले असे हळदीचे उत्पन्न काढलेले आहेत मित्रांनो. भरपूर शेतकऱ्यांना 40 क्विंटल प्रति एकरी उत्पन्न भेटलेले आहे. म्हणूनच आपण या मालिकेला मिशन 40 क्विंटल असे नाव दिलेलं आहे मित्रांनो. मित्रांनो, मी अजय पांचा व्ही-आय-पी फार्मिंग या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, पहिला मुद्दा की आपल्याला हळद पीक लावण्यासाठी कोणत्या प्रकारची जमीन लागते. मित्रांनो, जमीन बघा, आपल्याला चांगल्या प्रकारे निचरा होणारी जमीन, आपल्याला पाणी बिलकुल त्यामध्ये साचलेलं जमत नाही, अशा प्रकारची जमीन आपल्याला निवडायची आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दबकलाचं रान वगैरे जमणार नाही आपल्याला. अजून एक फार महत्त्वाचं, त्यामध्ये चुनखडीयुक्त रान आपल्याला निवडायचं नाही. हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे. बरेच शेतकरी काय करतात, सुरुवातीलाच चुकतात. मित्रांनो, सुरुवात चुकीची झाली, की त्याला शेवटपर्यंत आपल्याला पस्तावा खावा लागतो. त्यामधून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला डोसमध्ये बरेचसे आपल्याला जास्त प्रमाणात डोस टाकावे लागतात. त्यामुळे अनावर्त आपला खर्चसुद्धा वाढतो. त्यामुळे तुम्ही सुरुवातच चांगली करायची. रानाची निवडच चांगल्या प्रकारे करायची. माती ही काळीची मध्यम काळी असली तरी जमते. त्यामध्ये चुनखडीयुक्त जमीन निवडायची नाही. तसेच पाणी धरून ठेवणारी जमीन निवडायची नाही आणि दबकलाचं रान आपल्याला निवडायचं नाही. या 3 गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर कुठल्याही प्रकारची आपल्याला जमीन चालते. थोडक्यात मध्यम ते काळी जमीन आपल्या या हळद पिकासाठी अतिशय चांगली राहते. ज्या रानामध्ये बिलकुल पाणी साचत नाही, अशा प्रकारची आपल्याला जमीन निवडायची आहे. मित्रांनो, त्यासोबतच थोड्याफार प्रमाणात मुरमाड जरी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यासाठी वेगळ्या प्रकारचं खत नियोजन लागते. मी या व्हिडिओमध्ये त्या पण गोष्टी सांगणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या सुरुवातीचा बेस, जो पाया असतो, तो अतिशय हळदीचा भक्कम होईल आणि शेवटपर्यंत चांगल्या प्रकारे हळदी तुमची जोमदार वाढेल. मित्रांनो, आता हे झालं मातीची निवड. मित्रांनो, यानंतर तुम्हाला जर निवडायचं असेल, ते कोणत्या प्रकारचा बिवड निवडला पाहिजे. म्हणजे मागल्या वर्षी जर तुम्ही ऊस आणि मक्या टाईपचे जर पीक घेतले असतील, तर तुम्हाला यावर्षी त्यामध्ये हळद पीक घ्यायचं नाही. अजून मागल्या वर्षी जर समजा तुम्ही त्यामध्ये कंदवर्गीय पीक घेतले असतील, त्यामध्ये अद्रक घेतला असेल, तर यावर्षी हळद लावू नका. हळदीवर हळद सुद्धा लावू नका. बऱ्याच जणांच्या शंका असतात, हळदीवर हळद लावतात. पण मित्रांनो, त्यामुळे काय होईल माहिती आहे का, अगोदरच्या वर्षी जे बुरशी आपल्या जमिनीमध्ये वाढल्या आहेत, त्या जसे तशाच तशा राहतात आणि ते जवळपास 2 ते 3 वर्ष तशाच जमिनीमध्ये असतात. यावर्षी पाऊस पडल्यानंतर पुन्हा एकदा जे कंदसड वगैरे आहे, या गोष्टी वाढण्यास मदत होते. त्यामुळे हळदीवर हळद लावायची नाही. बटाट्याच्या रानामध्ये लावायचं नाही आणि कांद्याच्या रानात सुद्धा थोडंसं तुम्ही टाळा. मित्रांनो, कंदवर्गीय पिकं तुम्हाला त्याच्यावर हळद घेणं म्हणजे आपल्या हाताने आपल्या पायावर गोटा मारून घेण्यासारखं काम आहे. त्यामुळे तुम्ही ते निवडायचं नाही मित्रांनो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, की तुम्हाला बिवड पाडल्या म्हणजे आता मशागत कोणत्या प्रकारची करायची आहे. तर मशागत करताना बघा, सर्वप्रथम आपल्याला लागवडीच्या 20 ते म्हणजे महिनाभर अगोदर त्याला मस्तपैकी काय करायचंय, खोल नांगरटी करून त्याला रान पलटी मारून ठेवायचं आहे. जेणेकरून तुमचं रान जवळपास 15 ते 20 दिवस कंटिन्यू उन्हामध्ये तापलं पाहिजे. जेणेकरून तुमच्या जमिनीचं जे इसी लेवल आहे, जे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आहे, ते चांगल्या प्रकारचे सुधारते. तुम्ही जेव्हा माती परीक्षण करता तेव्हा तुमचं जे इसी लेवल आहे ते तुम्हाला समजून जाते. इसी लेवल जर तुमचा चांगला करायचा असेल, तर एकूण तर हेच एक साधन आहे, की बा तुम्हाला रानामध्ये म्हणजे उन्हामध्ये चांगल्या प्रकारे तुमचं रान तळलं पाहिजे. आणि पलटी केल्यामुळे काय होईल माहिती आहे का, हानिकारक बुरशी वगैरे जे टेम्परेचर वाढते आपल्या जमिनीत, त्याच्यामुळे हानिकारक बुरशी, जे ओलावा आपल्या खाली टिकून आहे, ती ओलावा सुद्धा वर निघून जाते. त्यामुळे कुठल्याही प्रकारची बुरशी हानिकारक टिकत नाही आणि समोर जाऊन सड वगैरे लागत नाही मित्रांनो. त्यानंतर तुम्ही लागवडीच्या 10 ते 8 दिवसा अगोदर तुम्ही कल्टिव्हेटर किंवा रोटाव्हेटर मारून रानाला तुम्ही भुसभुशीत करू शकता आणि त्यानंतर बेडवर तुम्ही बेड पाडण्या अगोदर एक वेळेस खत टाकून देऊन नंतर मग तुम्ही रेझरने बेड मारू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, काही डाऊट असतील तर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलच्या सबस्क्राईब करून आपल्याला कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता. त्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो, त्यावर व्हॉट्सअपची लिंकवर तुम्ही क्लिक करून आपल्या या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता. एवढंच सांगायचं होतं. धन्यवाद.